असलेल्या आजच्या मेडिकल कॅम्पच्या कार्यक्रमास उपस्थित आपल्या प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका प्रीतमताई पंडागळे, भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबईचे उपाध्यक्ष गौतमजी पंडागळे, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, या प्रभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाश राय, विधानसभेचे सचिव लिटकेताई, नरवडे साहेब, उत्तम, सगळ्यांची नावं घेतली, सगळे माझे राकेश चव्हाते, सर्व सहकारी. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवसानिमित्त आणि शुभेच्छांच्या सोबत हा जो आपला गरीब परिसर आहे, हा घाम घालणारा, कष्ट करणारा, मेहनत घेणारा असा परिसर आहे, त्या सर्व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम या निमित्तानं आपण केलं. त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि मी नेहमी सांगतो की दामोनगर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. दामोनगरच्या समस्या, दामोनगरचे प्रश्न हे काही माझ्यासाठी राजकीय इश्यू नाही, माझ्यासाठी ही राजकीय गोष्ट नाही. तर मी राजकारणात, समाजकारणात आल्यापासून, सक्रिय झाल्यापासून समाजातील जो उपेक्षित घटक आहे, ज्या घटकाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मदतीची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, पुढे आणण्याची गरज आहे, अशा घटकाच्या मागे उभं राहणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून आज जो माझा आपण या ठिकाणी वाढदिवस करताय, मी आपल्याला आश्वस्त करतो, येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये दामोनगरची एकही समस्या राहणार नाही. व तो विजेचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो किंवा कुठलाही प्रश्न या ठिकाणी असो. आणि आपण विश्वासानं प्रीतमताईंना नगरसेविका केलात, त्यांनी कामाचा झंझावात या परिसरामध्ये सुरू केला. आणि माझ्या या विधानसभामध्ये माझ्या सगळ्यात प्रायोरिटीचा विषय, मागच्या विधानसभेला काय झालं ते झालं, काय राजकारणासाठी आपण जन्माला आलो नाही, आपण लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आहोत. आणि म्हणून या सर्व समाजाची मला नेहमी काळजी असते. म्हणून आपण जर बघाल की आता मला विधिमंडळाच्या समित्या होणार होत्या, विधिमंडळाच्या समितीमध्ये सगळ्यांनी कुठल्या कुठल्या समित्या घेतल्या, परंतु मी आपल्या पक्षाला सांगितलं मला मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विकासासाठी जी समिती आहे ती समिती मला द्या. म्हणजे जो उपेक्षित आहे, जो भटका आहे, जो मागासवर्गीय, ज्याला खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे, त्या समितीवर मी काम करेन. कारण त्या समितीच्या माध्यमातून राज्यातील या उपेक्षित समाजाला ताकद देण्याचं काम मला करता येईल, हे भावना घेऊन काम करतोय. आपण गेल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय पतपेढीची स्थापना केली, काजूपाड्यामध्ये केली. का केली स्थापना? आज जर आपल्या छोट्या लोकांना त्या ठिकाणी कधी मदत लागली व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, अडचणीसाठी, लग्नासाठी, तर त्या ठिकाणी सावकाराकडे आपल्याला जावं लागतं. मग आमची कोण काही काळजी घेणार आहे की नाही, या भावनेतनं मी मातंग समाजातील, मागासवर्गीय समाजातील माझ्या सहकार्यांना सांगितलं तुम्हाला संस्था करून देतो. त्याला मी संस्था करून दिली, कार्यालय दिली. आणि कार्यालयाच्या उद्घाटनाला सांगितलं होतं की 5-10 लाखाचं मी डिपॉझिट जमा करेन. पंडागळे साहेब 5 लाखाचं डिपॉझिट पण त्यांना आपण काल त्या ठिकाणी दिलं. आणि आज आपण जवळपास समाजातील 50 लोकांना 10-10 हजाराचे चेक छोट्या छोट्या व्यवसायासाठी या ठिकाणी वाटतोय. ही काही मोठी मदत नाही, परंतु या समाजाच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे. हा समाज आर्थिकदृष्ट्या बलवान झाला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला प्रगती करता येणार नाही, त्या शिक्षणाबरोबरच तुम्हाला आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. जर तुमच्याकडे पैसे आले नाहीत, व्यवसाय केला नाही, चांगली नोकऱ्या मिळाल्या नाहीत, तर कितीही आपली इच्छा असली तरी आपण ना आपल्या कुटुंबाचा विकास करू शकत, ना आपल्या समाजाचा विकास करू शकत. म्हणून या समाजामध्ये आर्थिक क्रांती सुद्धा आली पाहिजे, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये नियोजन आहे. येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण दामोनगर, भीमनगर आणि या सगळ्या झोपडपट्टीचा विकास करू. त्यासाठी जी किंमत मोजावी लागेल, जी ताकद आपल्या मागे उभी करावी लागेल, ती निश्चितपणे आपण करू.
आपला आंबेडकर भवनाचा प्रश्न तर आता काही दिवसाचाच प्रश्न आहे. सगळ्या मान्यता झाल्यात, पैशाची प्रोव्हिजन झालेली आहे. काही 2-4 टेक्निकल गोष्टी पुण्याच्या समाज कल्याण आयुक्तांकडे अडकलेल्या आहेत. ते सुद्धा समाज कल्याण मंत्री आपले बडोले साहेब यांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन येणाऱ्या 10-15 दिवसात याला मूर्त आणि अंतिम स्वरूप त्या ठिकाणी मिळेल. ऊर्जा खात्याचा प्रश्न आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सौभाग्य योजना आणली. या देशात ज्याच्या घरात वीज नाही त्याला घर मिळालं पाहिजे, माझं वीज मिळाली पाहिजे. माझं पंतप्रधान सांगतात याचा अर्थ तो केंद्र सरकारचा निर्णय आदेश आहे. आता कुणाचा बाप या आमच्या दामोनगर मध्ये मीटर काढायला येतो, आपण वाढवा त्याला सांगा की पंतप्रधानांनी सांगितलं प्रत्येकाच्या घरी वीज पाहिजे, मग आम्हाला वीज कोण देणार, आमच्या घरात वीज कोण देणार. आपण ऊर्जा मंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी आणू. आपला बरेच दिवसाचा तो कार्यक्रम राहिलाय आणि तुमच्या समोर मागे भरलेले फॉर्म आणि प्रत्येकाच्या घरात वीज देण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळात आपण त्या ठिकाणी करू. आमच्या ताई बोलतात आमदार काय करतात, नुसते येतात दिसतात जातात. त्यांना ती एकदा लॉटरी लागली आपल्या नशिबाने. लोकांची आता लोकांना कळायला लागले की भाऊनी 5 वर्षामध्ये या ठिकाणी मी विकास जो केलाय त्याच्या 1% पण विकास या 3 वर्षाच्या काळात झाला नाही. उलट आपण त्या ठिकाणी विधान परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये विकास कामांचा डोंगर पुन्हा पहिल्यासारखा करतोय. कारण आपला उद्देश हा काही निवडणुका नाही, आपला उद्देश केवळ राजकारण नाही, तर आपल्या कामांच्या माध्यमातून गोरगरिबांना त्या ठिकाणी सुखानं समाधानं त्या ठिकाणी चांगल्या वातावरणात राहिलं पाहिजे. म्हणून विकास झाला पाहिजे आणि विकासाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे. ही विकासाची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि तोच विकास आपल्याला पुन्हा एकदा या दामोनगर मध्ये करायचा आहे. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना राजकारण करू द्या, परंतु आपल्याला इथला जो काबाड कष्ट करणारा माझा समाज बांधव आहे, माझ्या भगिनी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं सुख समाधान देण्याची या ठिकाणी आपण भूमिका घेऊया. आणि मी आज तुम्हाला वचन देतो, वाढदिवसाच्या पवित्र दिवशी वचन देतो की माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्या दामोनगर भीमनगरच्या विकासासाठी त्या ठिकाणी आपण घालू. आपल्या सगळ्यांचं असंच प्रेम असंच आशीर्वाद त्या ठिकाणी राहू. कोणी प्रलोभनं द्यायला येतात, कोण त्या ठिकाणी काही आमिष देतात. बांधवांनो आणि भगिनींनो, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कुठला आमिष कुठली मदत तात्काळ मदत हे आपलं आयुष्य बदलू शकत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला दीर्घकाळ आपली प्रगती पाहिजे तर चांगल्या लोकांच्या मागे उभे राहा, चांगल्या पक्षाच्या मागे उभे राहा, चांगल्या सरकारच्या मागे उभे राहा. आणि फडणवीस आणि मोदी साहेबांच्या सारखे विचार आज देशामध्ये राज्यामध्ये आहेत. तशाच प्रकारचा विचार आपण या आपल्या मतदारसंघामध्ये राबवूया. पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आज त्या ठिकाणी नरवडे साहेब साखर वाटतायत आमदार, 25 रुपये त्या ठिकाणी किलो. अरे वाटून काय साखर बोललं बरं आहे, माझ्या वाढदिवसाला आपली साखर तरी वाटतं. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर त्या ठिकाणी केलं. बोले अरे तू 25 ने वाटतोस, आम्ही फुकट साखर वाटतो. म्हणजे 25 रुपये घ्यायचे आणि साखर वाटायची. तर आपल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण फुकटच वाटू. हा म्हणजे 15 रुपये फायदा. म्हणजे हे असली नौटंकी करून त्या ठिकाणी लोकांचा विकास नाही. एक दिवस लोकांना साखर देऊन त्या ठिकाणी लोकांचं आयुष्य गोड करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्याग करावा लागतो. त्यासाठी लोकांसाठी आपल्याला कायम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करावं लागतं. साखर वाट, कुठे कपडे वाट, हे एक क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांनी आपलं जीवन कधी सुधरत नाही. आणि मी आपल्याला विश्वास देतो, आपलं सहकार्य आपला आशीर्वाद त्या ठिकाणी राहू द्या. समाजाच्या आयुष्यामध्ये नक्कीपणे त्या ठिकाणी आनंद देण्याचं काम तुमचा आमदार म्हणून या ठिकाणी मी करेन. हा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मागच्या निवडणुकीत मी आवाहन केलं की बाबांनो मला जर नगरसेवक दिला नाही तर मी येणार नाही, आणि आपण खरोखर शब्दावर विश्वास ठेवला. त्यामुळे या ठिकाणची जबाबदारी नगरसेविकेबरोबर माझी आहे. तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी दुःख झालं, त्रास झालं, संकट झालं तर तुमचा आमदार म्हणून मी आपल्या सोबत आहे. एवढाच वाढदिवसानिमित्त मी विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, भारत माता की जय. धन्यवाद साहेब.
हमारे साथ मौजूद है बीजेपी आमदार प्रवीण दरेकर जी, उनसे जानते हैं। सबसे पहले तो भाऊ, जिस तरीके से आज स्वच्छ भारत अभियान पूरे देश में चल रहा है, स्वच्छता के तहत आज आपने यहाँ पर सुलभ शौचालय का उद्घाटन किया है, लेकिन हमने कई इलाके का जायजा लिया है जहाँ पर शौचालय तो बन जाते हैं लेकिन वहाँ स्वच्छता को लेकर ध्यान नहीं रखा जाता। क्या कहना चाहेंगे? स्वच्छता को अहम महत्व अपने इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस साहब ने दिया है, और इसलिए उनके कार्यकर्ता करके जो सरकार का भूमिका है, जो राज्य सरकार की, केंद्र सरकार की, कि वो सब जगह स्वच्छता होनी चाहिए, स्वच्छता ही सेवा। उसी बहाने आज मेरा बर्थडे है, उसी बहाने से आज विधानसभा क्षेत्र में हर जगह स्वच्छता को प्रायोरिटी दिए। उसी तरह हमारी नगर सेविका प्रीतमताई ने आज यहाँ स्वच्छता गृह निर्माण किया है। 5 नंबर 10 नंबर में आज रोड पे हमारे कार्यकर्ता साफ सफाई कर रहे हैं, और इसलिए स्वच्छता से जुड़े हुए अनेक सवाल है। आज स्वच्छता नहीं रहेगी तो अनेक रोग होते हैं, तो वो रोग का भी प्रादुर्भाव ज़्यादा होता है, वो स्वच्छता के माध्यम से रुक जाएगा। और इसलिए हम सब लोग स्वच्छता को अहम महत्व देके हमारे सब कार्यकर्ता आज स्वच्छता कर रहे हैं, और उसी तरह यहाँ स्वच्छता गृह का उद्घाटन हो रहा है, और ये स्वच्छता गृह भी सफा रखने का काम यहाँ के हमारे कार्यकर्ता नागरिक करेंगे, ऐसा मैं विश्वास देता हूँ। भाऊ, बर्थडे की बात की जाए तो क्या संदेश देना चाहेंगे तमाम जो है यहाँ के उत्तर मुंबई की अगर हम बात करें तमाम महाराष्ट्र के लोगों को? नहीं, संदेश यही है कि स्वच्छता बहुत इम्पोर्टेंट है। तो कि देश के प्रधानमंत्री, राज्य के मुख्यमंत्री जो स्वच्छता के लिए जो प्राधान्य दिया है, उसी तरह राज्य में स्वच्छता बने रखे, हर इलाके में कहाँ भी गंदगी नहीं हो, इसी तरह का प्रयास हमारे कार्यकर्ता सब लोग करें। ये स्वच्छता का संदेश मैं आज के बर्थडे के माध्यम से देता हूँ। भाऊ, एक सवाल हट के, इस समय फेरी वालों को लेकर काफ़ी जो है सवाल उठ रहे हैं। 15 दिन का अल्टीमेटम दिया गया था मनसे द्वारा, लेकिन जिस तरीके से बात की जाए, इसके पहले बीजेपी के आमदार अमित साटम ने जो है फेरी वालों को हटाने की मुहिम छेड़ी थी। ऐसे में उत्तर मुंबई की अगर हम बात करें तो किस तरह से देखते हैं फेरी वालों को लेकर? नहीं, फेरी वालों को यहाँ दोनों तरफ से देखना पड़ेगा। फेरी वाला जो रास्ते में आता है, लोगों को तकलीफ होती है, वो फेरी वाला शिफ्ट करना चाहिए, अच्छी जगह बाजू में जगह देखिए, क्योंकि कई लोगों का, फेरी वालों का भी पेट भी उसके ऊपर है। तो अगर फेरी वाला का धंधा भी बंद होएगा तो उनके खाने के भी मौत हुई। तो ऐसा ही संवेदनशील भावना से इस प्रकार को खाली आओ झोड़ो भगाओ ये करके नहीं चलेगा। तो उनको अल्टरनेट जगह देके अगर बिठाएंगे अपन और लोगों को रास्ता मुक्त करेंगे तो उनका भी काम होगा और लोगों को भी सुविधा प्राप्त। लेकिन जिस तरह से अल्टीमेटम दिया जाता है, इसको क्या कहना चाहेंगे? क्या काम दूसरा क्या है? प्रीतम पंडागले हमारे साथ हैं। मैडम, क्या कहना चाहेंगे आज की इस कार्यक्रम को लेकर? ये कार्यक्रम के द्वारा मैं इतना ही लोगों को बताना चाहती हूँ कि आज प्रवीण भाऊ दरेकर का बर्थडे है, इसीलिए उनके मार्फत यहाँ के लोगों की सेवा हो, उनको अच्छे से अच्छे लाभ हो, इसीलिए मैंने मेडिकल कैंप रखा है। क्योंकि अभी जो जहाँ पे ये डेंगू मलेरिया का जो साथ चल रहा है, उनके मार्फत मैंने ये सब काम चालू किया है। अपना एक ही उद्देश्य है कि लोगों की सेवा होनी चाहिए और लोगों को अच्छे से अच्छा विकास होना चाहिए ये जगह पे, यही मेरी। गौतम जी, जानना चाहेंगे, जिस तरीके से शौचालय का निर्माण आप लोगों ने कर दिया, उद्घाटन हो गया, लेकिन सबसे जो मेन मुद्दा ये होता है कि शौचालय बन जाता है लेकिन उसकी साफ सफाई नहीं हो पाती, लोगों को जो है उसकी सुविधा नहीं मिल पाती, कभी दरवाजे में लॉक नहीं होता। हमने कई इलाके का जायजा लिया, कहीं पानी की समस्या है। ऐसे में इन तमाम समस्याओं के लिए आप लोगों ने क्या प्रावधान रखा है? अभी हमारे इधर प्रावधान ऐसा है कि हमारे लोक नेता कार्यसमिति खासदार माननीय गोपाल शेट्टी साहब के माध्यम से वो स्वच्छ भारत अभियान पूरे उत्तर में बड़े अच्छी तरह कर रहे हैं। उनका आदेश ऐसा ही है कि हर शौचालय बनता है वहाँ पानी की व्यवस्था होनी चाहिए, वहाँ सफाई अच्छी तरह होना चाहिए। ये भी हम लोग यहाँ पर व्यवस्था उस हिसाब से माध्यम से हम लोग प्रीतम पंडागले के वार्ड में भी हर शौचालय का जो भी काम करेंगे, नूतनीकरण करेंगे या पुनर्बांधनी करेंगे, वहाँ पर सफाई की व्यवस्था पूरी हो जाएगी और पानी का कनेक्शन भी देंगे। यहाँ पर किस तरह से किया गया, क्योंकि इस शौचालय का काम तो पूरा हो चुका है, क्या नूतनीकरण के दौरान यहाँ पर पानी का कनेक्शन और जो लाइट है वो यहाँ पर है? अभी पानी का कनेक्शन के लिए एप्लीकेशन किया है, पानी का कनेक्शन भी जल्दी इधर लग जाएगा और लाइट की व्यवस्था भी हो जाएगी। तो ये दोनों भी हम लोग काम कर रहे हैं। अभी लोगों के लिए चालू होना चाहिए करके पूरा काम होने के बाद में खाली पानी और लाइट के लिए वो तो पहले नहीं था, अभी थोड़े दिन में हम लोग कर देंगे, मगर इसके लिए वो पूरा होने के बाद में लोगों के लिए आज लोकार्पण कर दिया है। क्या क्या और योजनाएं चला रही है? तो टॉयलेट की बात की जाए, ऐसे में पानी के कनेक्शन, तमाम जो समस्याएं होती है वार्ड में, उसको लेकर आप लोग क्या अभियान चला रहे हैं? पूरे वार्ड के अंदर अभी जैसे 29 तारीख को बारिश हो गई थी तो उसमें बहुत सारा कचरा रोड पे आ गया था, लोग के घर में गया था, तो इसलिए रोगराई
का निर्माण हो रहा था, तो इसके लिए डेंगू मलेरिया यहाँ पर बहुत फैला था। तो आज प्रवीण दरेकर जी के जन्मदिन के अवसर पर महानगर पालिका की ओर से प्रीतम पंडागले ने यहाँ पर मलेरिया, डेंगू और मेडिक्लेम आरोग्य शिविर का आयोजन किया और वहाँ पर टेस्टिंग करके उनका दवाई भी दे रहे हैं। तो ये पूरा अक्खा दिन वो काम चल रहा है। और सफाई का स्वच्छ भारत अभियान के हिसाब से ही हमारे प्रीतम पंडागले के वार्ड में हर शनिवार को प्रीतम पंडागले जैसे आपकी पिछली बार बोली थी, तो वो तो कर ही रहे और उसने करने से हर दिन सफाई हो रही है, अच्छी तरह हो रही है, ये आपको मैं आश्वासन देता हूँ। सफाई हर दिन हो रही। महिला बजट को लेकर आपने वादा किया था, महिला बचत घट के लिए क्या काम चल रहा है वार्ड में? महिला बचत घट के लिए वार्ड में तो काम जोरों पर चल रहा है। अभी तक हम लोगों के 20 बचत घट तैयार हुए हैं। अभी कल ही उनकी मीटिंग हुई है। अभी बस बचत घट तैयार तो हुए, अभी देखते बाद में क्या होने वाला है वो देखेंगे। अभी कुछ बोलूँगी नहीं। उनके रोजगार के लिए भी बोला है तो भी हो जाएगा। शासन ने मान्यता दी है तो जल्दी से जल्दी वो भी हो जाएगा। धन्यवाद हमसे बात करने के लिए। हम इस टॉयलेट का भी आपको दिखाना चाहेंगे, जो टॉयलेट नूतनीकरण करके तैयार किया गया, जिसका आज उद्घाटन हुआ है। ऐसे में बात की जाए तो ये जो है टॉयलेट की, हमने जब मुंबई के तमाम इलाकों का जायजा लिया था, जहां पर टॉयलेट की दुर्दशा को देखकर सब दांतों तले उंगली दबाते थे, क्योंकि फंड तो पास होता था लेकिन वहाँ पर काम नहीं होता था। लेकिन यहाँ पर जिस तरीके से काम हो चुका है, जिसका आज इनॉग्रेशन हो गया है। लेकिन अब देखने वाली बात होगी कि जिस तरीके से गौतम पंडागले जी ने कहा है कि आने वाले समय पर यहाँ पर बिजली और पानी की भी जो समस्या है उसको भी वो दूर करेंगे। उसके लिए भी इन्होंने एप्लीकेशन कर दिया है। यहाँ के लोगों को क्या इस टॉयलेट की पूरी सुविधा मिल पाती है, ये देखने वाली बात है। लेकिन जिस तरीके से लोगों की ज़रूरत को देखते हुए इसका आज शुभारंभ कर दिया गया। कैमरामैन FS पटेल के साथ प्रदीप शर्मा, N24 न्यूज़, मुंबई।